मुकुल माधव फाउंडेशनतर्फे गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या शालेय आरोग्य शिबिराचा शुभारंभ मुकुल माधव विद्यालय इथं उत्साहात करण्यात आला। 22 ते 27 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत 15 शाळांमधील 2562हून अधिक विद्यार्थ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ॲन्युअल हेल्थ चेकअप कॅम्प विद्यार्थ्यांसाठी आज आपण आयोजित केलेला आहे। 2008 सालापासून आपण इथे पावस आणि पंचक्रोशीमध्ये या प्रकारचा हेल्थ कॅम्प आयोजित करतो। आज याला 18 वर्ष झाली आहेत। ही शाळा मुकुल माधव विद्यालय जी मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झाली, 2010 साली सुरू झाली। आपल्या शाळेला 16 वर्ष झालेली आहेत। या कॅम्पची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त हा कॅम्प आपल्या शाळेत न करता आजूबाजूच्या सर्व शाळांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य सगळ्या मुलांसाठी उपलब्ध करून देतो। यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टरची टीम आपल्याकडे पुण्याहून आलेली आहे। तसेच आपल्यासोबत स्थानिक रत्नागिरीचे सुद्धा इन्फिगो आय केअरमधली एक टीम आपल्यासोबत आहे आणि या सगळ्यांच्या सोबत आपण विद्यार्थ्यांचं संपूर्ण ॲनालिसिस, संपूर्ण स्क्रीनिंग इथे करतो। त्यांच्यामध्ये जे काही आपल्याला फाइंडिंग्स असतात त्यानुसार पुढची ट्रीटमेंट सजेस्ट करतो। ट्रीटमेंटसाठी ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून योग्य ती मदतसुद्धा दरवर्षी करत आलो आहे। यावर्षी पण आपण हा उपक्रम करतो आहे आणि मला परत एकदा रिपीट करायला आवडेल स्वतःला की 18 वर्ष झाले अविरतपणे या सगळ्यांच्या सहकार्याने ही गोष्ट सुरू आहे। माझं नाव यास्मिन शेख, मी पुण्यातून आलेली आहे। मी मुकुल माधव फाउंडेशन म्हणून CSR म्हणून काम करते। हे स्कूल हेल्थ कॅम्प आम्ही 2007 पासून सुरू केलेले। प्रत्येक वर्षी आपण 2दा स्कूल हेल्थ कॅम्प घेतो आणि प्रत्येक वर्षी आपण 15 स्कूल ZPचे स्कूल आपण सिलेक्ट करतो। असे आपले प्रत्येक 6 महिन्याला 2500 मुलांचे स्क्रीनिंग होतात। तर या स्क्रीनिंगसाठी आम्ही पुण्यातून सिम्बायोसिस हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, HV देसाई हॉस्पिटल, नवली हॉस्पिटल इथून रेसिडेन्शियल डॉक्टर आणतात जे 3 वर्ष प्रॅक्टिस करतात त्या स्पेशलिस्ट फील्डमध्ये। तर या स्कूल हेल्थ कॅम्पसाठी ENT, डेंटल, ऑप्थोमॉलॉजी, मेडिसिन्स, पिडॅट्रिक डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर, डर्मॅटोलॉजी, स्किन डिजीजसाठी हे सगळे टीम येतात आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलांना स्क्रीनिंग करतात। तर ह्याच्यातून काय मुलं आयडेंटिफाय झाले, डायग्नोज झाले तर आमच्या टीमने सगळे ते फॉलोअप घेतात। इवन त्यांना सर्जरीसाठी, ट्रीटमेंटसाठी काय मदत लागते ते आपल्या मुकुल माधव फाउंडेशन थ्रू ते पूर्ण कंप्लीट करतो आपण।